इचलकरंजीत पत्त्याचा जुगार खेळ खेळणारे 8 जण ताब्यात, 68,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजी येथे पत्त्यात जुगार खेळ खेळणारे 8 इसमांना पकडून त्यांच्याकडून 4 मोबाईल हँडसेट, 7,200 रुपये रोख रकमेसह एकूण 68,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले. शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार महेश पाटील व विशाल चौगुले यांना त्यांच्या गोपनीय विश्वासू बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आसरानगर इचलकरंजी येथील पॉवर हाऊसच्या पाठीमागे असलेले गणेश बागडी यांच्या बंदिस्त खोलीमध्ये काही इसम पत्त्याच्या पानावर पैसे लावून पत्त्याचा 3 पाणी जुगार खेळ खेळत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे, पोलीस अंमलदार सागर चौगुले, महेश पाटील, विशाल चौगुले, युवराज पाटील, राजेंद्र वरंडेकर अशा पथकाने 26 जुलै 2025 रोजी जाऊन छापा टाकला असता आसरानगर येथील खोलीमध्ये इमारतीमध्ये महादेव नरसाप्पा बोगा वय वर्ष 30 राहणार डीकेटी कॉलेज जवळ साईट नंबर 102 इचलकरंजी, चंद्रकांत महादेव शिंगाडे वय वर्ष 50 साईट नंबर 102 इचलकरंजी, अनिल सिंह किरण सिंह शीख वय 19 राहणार साईट नंबर 102 सहकार नगर, वैभव अनिल साठे वय वर्ष 25 राहणार साईट नंबर 102, उमेश नीरज मछले वय वर्ष 25 राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी, आदित्य अविनाश निंबाळकर वय वर्ष 20 राहणार आसरा गल्ली नंबर 9 इचलकरंजी, ओंकार श्रीपती ढमणगे वय वर्ष 20 राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी व गणेश बागडी राहणार आसरानगर इचलकरंजी हा मिळून आला नाही. हे नमूद ठिकाणी पत्त्यात जुगार खेळ करण्याकरता हजर असताना मिळून आले आहेत. नमूद इसमाच्या कब्जात रोख रक्कम 7,200 रुपये, 4 मोबाईल हँडसेट व जुगार खेळण्याचे साहित्य असे एकूण 68,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. वरील सर्वांविरुद्ध जुगार कायद्यान्वये इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे, पोलीस अंमलदार सागर चौगुले, महेश पाटील, विशाल चौगुले, युवराज पाटील, राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.